जय अंबे. जय अंबे. खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा हीच आहे तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. आज काय आहे? आज दुसरा शुक्रवार. मग आता दुसऱ्या शुक्रवारी पण आपल्याला संतोषी मातेची पूजा तर करतोच आपण, पण महालक्ष्मीची पूजा आणि आपल्याला जरा ज्योतिकाची पूजा करायची आहे. तर मग जरा ज्योतिकाला आपण त्यांना वाहूया. फुलं वाहिले, प्रसाद ठेवलाय. चण्याचा प्रसाद असतो ना, चण्याचा प्रसाद आपण ज्योतिकाला देतो आणि मग आपण आरती म्हटली त्या दिवशी. मग आज काय? मग ज्योतिकाची हा काय ग? कथा सांगणार होती. कथा सांगणार होती. हा तर मी सांगते. हा आज आपण ज्योतिकाची कथा ऐकूया. धर दे हिला जरा. सांगते मी. हा दुर्वा, मोनिका, युक्ता, सायली कथा ऐका ऐका. शुक्रवारची कथा ही आपली की आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राहत होता. त्या राजाला मुलगाच नव्हता. तेव्हा राणीने काय केलं, एका सुईणीला बोलवलं आणि तिला सांगितलं की अगं मला तर मुलगाच नाहीये, म्हणजे मूलबाळ नाहीये, तर मग आता काय करणार? तर ती काय म्हणे, तिने सुईणीला बोलून आणलं. ती म्हणे की अगं मला तर मुलगा नाहीये, तर मग तू आता काय करशील? तर तिने तिला बोलून आणलं आणि मग तिला सांगितली तिची कथा की मला तर मूलबाळ नाहीये, मी आता काय करू? म्हणून मग ती काय म्हटली, सुईण काय म्हटली की ना नगरामध्ये एक ब्राह्मणाची पत्नी आहे ना, ती गरोदर आहे. तर ती बरोबर, तिला आत्ताच दिवस गेलेले. तर मग मी काय करेल, ती ब्राह्मण पत्नी जेव्हा गरोदर आहे, जेव्हा ती म्हणजे प्रसूती होईल तिची, तेव्हा ते बाळ मी तुला आणून देईल. मग तेव्हा ते बाळ आणून दिलं ना, तर मग ते तुझं बाळ राहील. आपण कोणाला सांगणार नाही, फक्त तुला आणि मलाच माहिती. मग ती काय करते, सुईण राणीला सांगते तू नाटक कर की तू गरोदर असल्याचं. मग ती काय करते, फक्त राणीला सांगते की ना इथून ते तिच्या घरापर्यंत तू भुयारी रस्ता बनव. मग ती भुयारी रस्ता बनवते. आणि मग राणी तसंच कृती करत राहते जशी ती ब्राह्मण पत्नी. मग 9 महिने होतात. मग सुईण कशी म्हणते त्या हिला, ब्राह्मण पत्नीला, की बाई तू आहेस गरीब, तर तुला सुईणीचा खर्च काय पेलवणार नाही, तर तू काय कर, मला बोलून घे म्हणे, मग मी तुझी ना हे करून घे, तुझी बाळणपण तुझं मी करून देईन. तेव्हा मग ती काय म्हणते की मी तुझं बाळणपण करून देईल, तू काय कर, मला बोलव, कोणाला बोलू नकोस, मलाच बोलव. मग तसं मग ती काय करते की म्हणते बरं ठीक आहे, मी तुलाच बोलून घेईल. मग ती काय केलं, मग तिने काय केलं की ती म्हटली की तू सगळं ना बाळंतीण म्हणजे हिच्यासारखं कर, गरोदर असल्याचं नाटक कर. आता काय झालं, 9 महिने झाले की तिने मग नाटक केलं की ती गरोदर आहे बरं का, ही कोणती, ब्राह्मणाची बायको. मग तिने ना काय केलं की मग जेव्हा 9 महिने झाले, तिने येऊन सांगितलं का तिला आता 9 महिने होत आले. तिने इकडे ब्राह्मण पत्नीचं पोटात दुखायला लागलं. तर पोटात दुखायला लागलं तर सुईणीला बोलून आणलं. मग तिलाच आणलं ना, त्याबरोबर ती पुढे गेली आणि मग पुढे धावत धावत राणीकडे गेली आणि पोट दुखायचं ढोंग करा असं म्हणायला लागली. आणि तुम्ही ढोंग करा, मी तोपर्यंत ते बाळ घेऊन येते. मग ती काय करते, तिकडे जाते. पण ती त्या ब्राह्मण पत्नीला काय म्हणते, तुला ते बघवणार नाही, तेव्हा तू काय कर, तुझे डोळे मिटून घे. आणि मग ती काय करते, ते बाळणपण करून घेते आणि त्या सुईणीला सांगते की तुला, सुईण तिला काय सांगते ब्राह्मण पत्नीला की तुला वरवंटा झाला, आणि तिच्या पुढ्यात देते आणि ते बाळ घेते आणि ती त्या भुयारी रस्त्याने येते आणि राणीच्या हातामध्ये देऊन जाते की हे बाळ आहे. आणि मग सगळ्यांना कळवता, राजपुत्र झाला, राजपुत्र झाला, राजपुत्र झाला. आणि मग असं वय केल्यावर अरे वा, सगळ्या राजवाड्यामध्ये सगळं दुःख, म्हणजे सगळेजण बातमी पसरवतात, कोड कौतुक करतात. इकडे
पण मग इकडे काय करतात, इकडे राजपुत्र झाला म्हणून आनंद झाला, पण मग ब्राह्मण पत्नी काय करते, नियम ठेवते की श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतिकाची पूजा करायला लागते. जीवतिकाची पूजा करते, नमस्कार करते आणि म्हणते, जीवती माते जिथं माझं बाळ असेल तर ते खुशाल राहू, असं म्हणून ती तांदूळ उडवायची आणि ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडायचं, राजपुत्राच्या डोक्यावर पडायचे. ती काय म्हणायची, माझं जिथं पण बाळ आहे ना ते तांदूळ त्याच्या डोक्यावर पडो, माझं बाळ सुखी राहो, त्याचं रक्षण कर, असं म्हणायची ती. आणि ती रोज आपली पूजा करायची. इकडे राजपुत्र मोठा झाला, इकडे एका दिवशी तो बाहेर फिरायला गेला आणि त्या दिवशी आहे ना ती ब्राह्मण पत्नी नाहून वगैरे केस बीस मोकळे असे ती राळे हे करत बसली होती. राळे म्हणजे असे ते राळे असतात ना, ते वाळत बसलेली. तर वाळवत असताना राजपुत्राची नजर तिच्यावर जाते, ब्राह्मण पत्नीवर, आणि राजपुत्र तिला बघून मोहित होतो आणि मग तो काय म्हणतो, हीच मला म्हणजे हवे मला आता ही, म्हणून मग त्याच्यामध्ये वासना निर्माण होते. म्हणून तो काय करतो, रात्रीचा तिच्या घरी येतो. तर तिथे गाय आणि वासरू असतं तिच्या अंगणामध्ये. तर गाय आणि वासरू कसं बोलतं, ह्याचा काय करतो, पाय त्या वासराच्या शेपटीवर पडतो. तर ते वासरू काय म्हणतं, आई की हा कुठे चाललाय राजपुत्र. तर ती गाय म्हणते, अरे तिची नजर आहे ना याच्यावर पडली, आपल्याच आई समान हिच्यावर पडले. आणि तसेच राजपुत्र लगेच असा खळबळून जातो आणि त्याला त्या वासनेतून तो बाजूला होतो आणि म्हणतो, अरे रे मी हे काय करत होतो. तसाच उठतो तो आणि काय करतो, तडक आपल्या राजमहालात जातो. पण राजमहालात तो जात नाही, तो सरळ आपला ना राज्याच्या बाहेर निघून जातो, कारण त्याला पश्चाताप होतो. आपण म्हटलं तर ना की पश्चाताप करणंच खूप सगळ्यात महत्वाचं काम आहे, मोठं काम आहे, कारण पश्चाताप केला तर आपलं पाप धुवून जातं. तर मग तो ना पश्चाताप करत राजा रानावनातून फिरत राहतो. तो एका घरी जातो, एका गावामध्ये तो त्याच्या घरी जातो आणि मग तिथे पण आहे ना एका सावकाराचं बाळ जगत नसतं, त्यांचे बाळ असे देवाघरी जात असतात. तर मग ते राजपुत्र काय करतो, तिथे मग शरण घेतो. तो म्हणत नाही मी राजपुत्र आहे, पण त्याच्या घरी शरण घेतो आणि मग त्यांना काय म्हणतो की मी आज आमच्याकडे राहा. त्या दिवशी काय असतं, सटवाईचा त्या बाळाची पाचवी असते. तर पाचवीच्या दिवशी त्यांचं बाळ जायचं. म्हणून मग ते काय म्हणतात, तुम्ही आलेच आहात तर आज कृपया इथे तुम्ही राहा. तर तो काय म्हणतो, बरं ठीक आहे, आता उशीर झालाच आहे, म्हणून तो तिथे थांबून घेतो. तर तो काय करतो, जिथे पूजा चालू असते ना, पूजा झाल्यावर तो तिथे झोपून घेतो. तर त्याच्या आईने काय सांगितलेलं असतं, जीवतिकाला माझ्या बाळाचं रक्षण कर, आणि ते तांदूळ त्यांनी टाकलेले असतात. जसं ती सटवाई पाचव्या दिवशी येते ना, आपलं प्रत्येक बाळाचं भाग्यरेखा लिहायला ती येते, म्हणून आपण पुस्तक वही पेन असं ठेवतो सटवाईसाठी. तिचा दिवा जळत असतो आणि ती सटवाई जेव्हा आतमध्ये प्रवेश करत असते तर तिला लगेच जरा जीवतिका आई अडवते आणि तिला म्हणते, हे बाळ माझं आहे, तू त्याला ओलांडून कशी काय जातेस तू. मग बघा, ह्या सटवाई आपण जरा जीवतिकाचं पूजन करतो तर त्या लगेच आडव्या झाल्या की नाही माझ्या बाळावरून तू आडवी कशी काय जाते. तर लगेच सटवाई म्हणते, अच्छा हे तुझं बाळ झोपलंय का, आणि त्या सटवाई निघून जाते आणि त्या बाळाचा जीवदान भेटतं. त्या बाळाला तो बाळ मृत्यू नाही पावत. तर ते सगळेजण आनंदी होतात आणि म्हणतात, अरे तुमच्यामुळे सावकार आनंदित होतो. आणि मग म्हणतो, तुमच्यामुळे माझं एकही बाळ जिवंत राहत नव्हतं, ते तुमच्यामुळे जिवंत राहिलं. ते त्याला काय माहितीये का, त्याची आई ही पूजा करत होती. त्याची आई जीवतिकाची पूजा करते, त्यांची कथा करते, त्यांची आरती करते, त्यांची पूजा करते, म्हणून त्यांच्या बाळाचं आज रक्षण झालंय. म्हणून मग ते काय म्हणतात की ना, आज मग ते राज्यामध्ये निघून येतात आपल्या. तर राज्यामध्ये आल्यावर ते काय म्हणतात की मग आपण हे करूया आणि सगळ्या यांना बोलूया. आपण सगळ्या ज्या घरात त्या कोण जीवतिकाचं पूजन करते त्यांना सगळ्यांना आपण बोलून घेऊ आणि मग सगळ्यांना प्रसाद देऊ. तर मग सगळ्यांना बोलवतात. तर ब्राह्मण पत्नीलाही बोलवतात. तर ब्राह्मण पत्नी म्हणते, नाही माझा जीवतिकाचा उपवास आहे, मला पाणी ओलांडून जायचं नाहीये, मला म्हणजे पूजा करूनच यायचंय, तर मी काही येणार नाही. मग राजा कसं म्हणतो, ठीक आहे, तू तुझी पूजा उरकून ये, तुला म्हणजे असं पाणी ओलांडून नाही जायचंय तर तू नंतर ये अशी. मग ती नंतर जसे त्यांनी सांगतात तसं येते आणि मग ती पूजा करते. आणि ते तांदूळ जे असतात ते तांदूळ म्हणते, जीवतिका माते माझ्या बाळाचं रक्षण कर. आणि तो जिथे पण कुठे आहे त्याच्यावर ते तांदूळ पडतात. आणि मग ती म्हणते ना, माझ्या बाळाचं रक्षण करते, ते तांदूळ
त्या राजपुत्रावर पडतात. सगळेजण बघतच राहतात की राजपुत्रावर हे तांदूळ कुठून पडले. पण मग ती पूजा वगैरे करते, कोणाला काही कळतच नाही. ती पूजा करते आणि मग येते राजाकडे जेवायला, कारण राजाचा मान्य कोण करणार ना, राजाचा आदेश असतो. मग ती येते आणि मग बसते की मला असं असं जेवण पाहिजे. ती बसते आणि ते जेवण करत असताना जेव्हा राजपुत्र तिला ते वाढायला येतो, तर आपोआप त्या आईचा पाना होतो. की जसं आईला वाटतं ना की म्हणजे बाळाला बघून कसं आईचा पाना सुटतो, तसं तिचं पाना सुटतो आणि ते दूध त्या राजपुत्राच्या तोंडात जातं. राजपुत्र म्हणतो, लगेच राजपुत्र तिच्या पायाजवळ जातो आणि म्हणतो, अगं आई, ही तर माझी खरी आई आहे. मग राणी जी असते, महाराणी, ती म्हणते माझी चुकी झाली. बघा किती मोठा चमत्कार आहे की राणी म्हणते मला माफ करा, ही ब्राह्मण पत्नी आहे, ही तुझी आई आहे. आणि तिच्या सेवेमुळे आज म्हणजे ते कळालं की राजपुत्र आहे तो हे ब्राह्मण पत्नीचाच मुलगा आहे, ब्राह्मणाचाच मुलगा आहे. मग ती तिला राजा क्षमा करतात. आणि जसं मग तिला बाजूला तो राजपुत्र राजवाडा बांधून देतो, आई वडिलांना सुखात ठेवतो, त्यांना सुखात अगदी जसं राजासारखंच राहतात की नाही, तर एक ब्राह्मण राजासारखा राहायला लागतो. तर बघा ही कथा अशी की ज्योतीची कथा, ज्योतीची आपण सेवा केली, ज्योतीची पूजा केली, तर ब्राह्मण पण राजा झाला आणि तिचा मुलगा परत मिळाला. ज्योतिकाच्या आईची पूजा केल्यामुळे तिचा मुलगा परत मिळाला. साठा उत्तरी ही कहाणी की तुम्ही अशीच सेवा केली, आपलं मूल जिथे पण कुठे आहे, परदेशात आहे, 7 समुद्र पार आहे, तर तिथं त्याचं रक्षण होतं आणि आई ज्योतिका त्याचं रक्षण करते. तसंच सगळ्या मुलांचं ज्योतिका आई रक्षण करो, हीच प्रार्थना आपण ज्योतिका आईकडे मागूया आणि सगळ्या मुलांसाठी प्रार्थना करूया. म्हणूनच माता भगिनींनो, तुम्ही पण ही ज्योतिकाची जर पूजा केली तर आपल्या मुलांचं रक्षण होतं, आपल्या मुलांचं ते रक्षण करतात. म्हणजे ती जरा म्हणजे म्हातारपण असतं आणि ज्योतिका म्हणजे जीवनदान, म्हणून आपल्या मुलांना जीवनदान व दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळतो. म्हणून मग ही ज्योतिका धन्य धन्य आहे जरा ज्योतिका. म्हणून नमो नमो जरा ज्योतिका माता. जय अंबे. जय अंबे. आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.